आज मला बनवायचा होता मँगो ज्यूस. आता मी जसं बनवते तसं एकदा नक्की ट्राय करा बरं का. तोही मी घरच्या आंब्यापासून बनवत होते बरं का. घरच्या आंब्याची साल वाटलं नव्हतं एवढी पटकन निघाल आणि खरंच खूप छान साल निघली. असं करत-करतच मी आता इकडे 3 आंब्याच्या साल काढून घेतल्या होत्या आणि नंतर ना मी हे आंबे कट करायला घेतले होते. आता कट तर एवढे इझी होत होते ना, पटकन त्याच्या स्लाईस सगळ्या काढून घेतल्या आणि अगदी छोटे-छोटे तुकडे करून घेतले होते बरं का. आणि नंतर ना हे सगळे छोटे-छोटे पीस मला आता मिक्सरच्या जारमधून फिरवून घ्यायचं होतं आणि नंतर ना मिक्सरच्या जारमध्ये टाकल्यानंतर आता हे कोईचा प्रश्न तुम्हाला पडला असेल बरं का. मस्तपैकी आता इकडे मी कोई खाऊन टाकली आणि त्यानंतर ना मिक्सरच्या जारमधून हे फिरवून घेतलं आणि त्यानंतर ना त्याच्यामध्ये थोडीशी साखर, परत थंड दूध मिक्स केलं आणि नंतर ना 5 मिनिटं फिरवून घेतलं होतं. मस्त फिरवून झाल्यानंतर त्यामध्येच थोडेसे आईस क्यूब टाकले आणि नंतर 5 मिनिटं अजून फिरवून घेतलं होतं आणि खरंच ज्यूस एवढा छान झाला होता ना, त्याचं टेक्स्चर पण खूप बदललं होतं बरं का आणि मस्त असा फ्रेश ज्यूस झाला होता. आता बाहेर जसा मिळतो ना तसाच एकदम बाहेर सुद्धा तुम्हाला एवढा फ्रेश मिळत नाही बरं का आणि तुम्हीच बघू शकता कलर तर किती छान आला होता. एकदा नक्की ट्राय करा. चला तर मग बाय.